माझं नाव रामसिंग बहुरे। सरांचे तर बरेच सेशन मी अटेंड केलेच पूर्वी, पण आज दुपारनंतर फटाके वाजले। म्हणजे ज्या पद्धतीनं चार्टवर जो काम करायला पाहिजे होता, म्हणजे इथे खूप मला वैयक्तिक माझा व्यवसायामध्ये मला गॅप जाणवले आज, की इथे माझं गॅप माझ्या व्यवसायामध्ये आहे। आणि एक मी सरांच्या अनुभव जर सांगायचं ठरलं तर यामध्ये मुळात माझ्या स्वभावामध्ये म्हणजे खूप काही बदल झालेले आहेत। ज्यावेळेसपासून मी लाईफ कॅटलिस्ट कोर्स करतो, जसं की मी पूर्वी खूप सिग्नल तोडणे वगैरे वगैरे हा जो खूप पार्ट असायचा, खूप माझ्याकडनं एकंदरीत सिस्टमच्या विरुद्ध मी वागण्याचं काम असायचं, तर हा माझा खूप बदल माझ्यात झालेला आहे। आणि या बदलामुळे एक छोटंसं उदाहरण आणखी असं सांगेल, मी संघामध्ये छोटंसं काम करतो आणि त्या काही जबाबदाऱ्या तिथे मी दायित्व पार पाडत असतो आणि मला वाटतं त्या दायित्व मी अतुल सरांमुळे मला वाटतं मी त्या पार पाडल्यात। आणि त्या जबाबदाऱ्यामुळे अयोध्येचं जे 8,000 अतिथी बोलवलेले आहेत PMO ऑफिसहून, त्यामध्ये माझ्या वडिलांचा नंबर लागला। हे मुळात माझं लाईफ कॅटलिस्ट संबंध जुळलेल्याचं मी फलित समजतो। आणि नक्कीच इथे हा अनुभव मुळात आपण तर उद्योजक आहोत, व्यावसायिक आहोत, याचबरोबर आपल्या परिवारातल्या बाकी सदस्यांना सरांचे जे काही बाकी छोटे मोठे कोर्स आहे हे करणं खूप गरजेचं आहे असं मला आज एक जाणवायला लागतं। कारण की यामध्ये आपण एक उद्योजक म्हणून आपल्या घरच्यांचं फ्रीडम कसं राहायला पाहिजे, एक उद्योजक त्यांनी आपल्याला नेमकं कसं ट्रीट केलं गेलं पाहिजे, हा इथं आल्यानंतर त्यांच्या बऱ्यापैकी लक्षात येतात। जसं की मागच्या आठवड्यात माझी मुलगी येऊन गेली, तर ती येऊन गेल्यानंतर तिच्या जो बदल झाला 8 दिवसामध्ये, तो एक मला खूप मोठा जाणवला। तर ही सर्व उद्योजकांना मी पण एक विनंती करेन का आपणही तो प्रयत्न करावा आणि हा बदल सर्वांमध्ये घडावा। जसं की मी खूप वेळेस एक सांगत असतो, अतुल सरांसारखे काही व्यक्ती आहे या जगामध्ये, देशामध्ये, त्यामुळे हा 150 कोटीचा देश सुजलाम सुफलाम आहे। म्हणजे त्यांची एक तळमळ आहे, जी एक त्यांची धडपड असते का आपले उद्योजक घडले गेले पाहिजे, आपले उद्योजक असे एका स्टेजला गेले पाहिजे। तर हा जो त्यांचा एक तळमळपणा आहे, ते एक जे फॅक्टवर बोलतात, फॅक्टवर ते काम करतात, याचा खूप एक मनाला वाटतं। खूप खूप धन्यवाद। थँक्यू।